वेलकम टू माय युट्यूब चॅनल पी तिखे एज्युकेशन. आज बघणार आहे आपण चॅप्टर नंबर फर्स्ट सिमिलॅरिटी मधला भाग 2 आपण बघणार आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर बघा फर्स्ट. आकृतीमध्ये ए डी सी व बी सी बघा कोणता आहे, ए डी सी आणि काय बी सी दिला आपल्याला. त्यामध्ये रेख डी कोणता आहे, रेख काय डी हा कशाला समांतर आहे, कशाला रेख बाजू ए बी ला काय समांतर दिलेला आहे. काय दिलेलं आहे बघा, रेख डी बाजू ए बी ला काय समांतर दिलेला आहे. आणि पुन्हा बघा काय दिलं तुम्हाला, एडी ची व्हॅल्यू किती दिली आहे, एडी बरोबर 5 दिला आहे, डीसी बरोबर 3 दिला आहे आणि बीसी बरोबर किती दिला आहे, बीसी बघा कुठे आहे, बीसी म्हणजे पूर्ण हे किती दिला आहे तुम्हाला 6.4 दिला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, बी काढायचं आहे. आता जे आपल्याला काढायचं आहे ते काय घ्यायचं, एक्स घ्यायचं. काय घ्यायचं, एक्स घ्यायचं. आपण काय घेतलं इथे एक्स घेतलेलं आहे. आता बघा काय करायचं, बघा आता आकृतीत उत्तर लिहिताना आकृतीमध्ये काय दिलंय बघा, आता आकृतीमध्ये काय घ्यायचं बघा, बीई बी बरोबर एक्स घ्यायचं, बी बरोबर काय घ्यायचं, एक्स घ्यायचं. आता बघा पूर्ण बीसी म्हणलं म्हणजे काय होणार बघा, बीसी म्हणजे काय होते बघा, बीसी बरोबर काय येणार, बीई प्लस काय येणार, ईसी. काय येणार, बीई प्लस काय येणार, ईसी येणार. आता व्हॅल्यू पुट करा इथे बघा, बीसी ची व्हॅल्यू किती दिली आहे, पूर्णपणे तुम्हाला काय आहे 6.4 दिला. किती दिला आहे, 6.4 दिलेलं आहे. आणि काय दिलेलं आहे पुन्हा, बीसी किती दिला, 6.4 दिलेला आहे. आणि बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, ईसी आपल्याला काढायचं. काय काढायचं, ईसी किंवा बी किती घेतला आपण, एक्स घेतलं प्लस काय केली इथे ईसी. ईसी आपला येऊन काढता येतो, कसा काढता येतो बघा, ईसी बरोबर काय ना 6.4 मायनस 6. हे झाली कशाची किंमत झाली, ईसी ची किंमत झाली. का बरं ईसी ची किंमत काढली बघा. आता या गणिताला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं बघा. आता जेव्हा रेख कोणती तरी रेख कशाला कोणत्या बाजूला काय समांतर असेल तर इथे कोणता प्रमेय लागतो, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. कोणता, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. आता बघा प्रमाणाचा मूलभूत प्रमेय म्हणजे काय होते बघा, सीडी भागेला काय करायचं, डीए. सीडी भागेला काय करायचं, डीए. आणि काय करायचं, सीई भागेला काय करायचं, ईबी करायचं. काय करायचं, सीई भागेला काय करायचं, ईबी करायचं. मग आता इथे काय सांगितलं मी, आता सीडी भागेला काय केलं आपण, डीए बरोबर काय करायचं, सीई भागेला काय करायचं, ईबी. काय करायचं इथे, ईबी करून घ्यायचं. आता हे कशानुसार आलं बघा, हे प्रमाणाच्या काय लिहायचं, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार हे आलेलं आहे. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार हे आलेलं आहे. आता काय करायचं बघा, आता इथे व्हॅल्यू पुट करा. आता सीडी ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे, कशाची, सीडी ची व्हॅल्यू तुम्हाला काय दिली आहे बघा, सीडी म्हणजेच काय होते, डीसी. किती दिलाय तुम्हाला, 3 दिला. किती, 3 दिला आहे. डीए किती दिलाय बघा, डीए म्हणजे काय, एडी किती दिलाय, 5 दिला आहे बरोबर. सीई बघा किती दिलाय, सीई बघा किंवा ईसी किती दिला आपण काढला. आता किती, 6.4 मायनस काय एक्स भागेला काय करायचं बघा, आता ईडी किंवा बी ची व्हॅल्यू किती घेतली आपण, एक्स घेतली. जे काढायचं आहे ते काय घेतलं आपण, एक्स घेतलेलं आहे. आता बघा काय करायचं, इथून 3 ने एक्स ला गुणायचं, 3 गुणेला एक्स बरोबर काय करायचं, 5 गुणेला ब्रॅकेट मध्ये काय घ्यायचं, 6.4 मायनस काय घ्यायचं, एक्स. आता 3 गुणला एक्स काय येणार, 3x बरोबर 5 गुणला करा 6.4 ने गुणा, 5 चोक 20 0 हातचे आले 2, 5 सखत 30 2 32. आणि बघा एका इथे काय येणार, पॉईंट येणार. काय नाही, इथे काय येणार, पॉईंट. मायनस 5 गुणला एक्स काय येणार, 5x. काय येणार इथे 5x येणार. आता काय बघा, 3x आणि 5 हे काय सेम आहे, म्हणजे लाईक टर्म आहे. मग काय करायचं, 3x ला 5x ला साईड घेऊन काय येणार, मग 3x मायनस काय येणार इथे 5x बरोबर काय येणार 32. काय येणार इथे 32 येणार आहेत. काय येणार इथे 32 येणार आहेत. मग काय करायचं इथे, याला काय करायचं, गुणायचं. काय करायचं, याला गुणायचं. काय करायचं, याला गुणून घ्यायचं. आता किंवा आता बघा याला 5 ला या साईडने मायनस मध्ये आहे, कशामध्ये येणार, प्लस मध्ये. कशामध्ये अरे प्लस मध्ये 5 आणि 3 किती झाले
8x बरोबर काय येणार इथे 32. 8x बरोबर काय येणार इथे 32. आता कशाची किंमत काढायची x ची. x बरोबर काय येणार 32 भागेला काय येणार ते 32 भागेला काय येणार 8 कशात जाईल भागाकार मध्ये. 32 भागेला काय झालं 8. x बरोबर काय येणार 8 1 8 8 चौक 32 म्हणजे आन्सर किती आला तुमचं. x ची किंमत किती आली 4 आली. x ची किंमत म्हणजे कशाची बीई ची किंमत किती आली तुमची 4 आली. किती आली 4 आलेली आहे. हे तुमचं काय उत्तर आहे. हा क्वेश्चन महत्वाचा आहे तुमच्या पेपर मध्ये विचारू शकतात. आता आपण बघणार क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड हे काय एक कृती दिलेली आहे तुम्हाला म्हणजे काय ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. बघा हा क्वेश्चन बोर्ड मध्ये तुम्हाला 2 वेळा आलेला आहे. एक वेळा बघा मार्च 20 मध्ये आणि दुसऱ्या वेळेला जुलै 22 मध्ये हा क्वेश्चन बोर्ड मध्ये आलेला आहे. आता क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा 2x बरोबर काय 3bx दिलं आपल्याला. आता बघा काय करणार इथे x इथे घेत ठेवला आपण आणि बघा x इथेच ठेवला bx कुठे नेला खाली नेला. आता बघा 3 इथेच राहणार वरती आणि 2 कुठे येणार खाली येणार. 2 कुठे येणार खाली येणार. आता बघा इथे काय केलं आपण आता या नंतर स्टेप मध्ये काय केलं बघा ax प्लस काय केली ते bx म्हणजे जे वर खालची व्हॅल्यू त्याला काय केलं वरती नेलं आणि खालची व्हॅल्यू जसे खालचे का ठेवलं bx जसा ठेवलं. याला काय म्हणतो आपण योग क्रिया. याला काय म्हणतो आपण योग क्रिया. bx जसा खाली ठेवला इथे वरती काय केला bx नेला म्हणजे बघा 3 आणि 2 ची काय करायची बेरीज. 3 आणि 2 किती होणार 5. किती होणार 5. 5 केलं 5 भागाला किती आले ते 2 आला. 5 भागाला किती आले ते 2 आलं. आता इक्वेशन नंबर काय लिहिला आपण 1 लिहिलं. इक्वेशन नंबर 1 लिहिलं. नंतर बघा काय केलं त्रिकोण BCA. कोणता त्रिकोण आहे बघा BCA म्हणजे हा त्रिकोण दिला BCA हा समरूप आहे. काय समरूप कशाला समरूप आहे का म्हणते BYX. कोणता BYX ला काय याला काय समरूप आहे. याला काय समरूप दिलेला आहे. 2 त्रिकोण आहे. 2 त्रिकोण काय समरूप आहे. आता आपण समरूप सांगितले त्रिकोण. आता समरूप नुसार बघा इथे काय होते इथे बघा इथे काय तयार झालं अँगल तयार झाला. काय तयार झालं इथे अँगल म्हणजेच काय झालं कोन तयार झाला. कोन म्हणजे बघा आता किती कोण आहे मध्ये 1 आणि हा 2 म्हणजे इथे कोणती कसोटी लागेल कोको कसोटी. कोणती कोको म्हणजे इथे काय समरूपतेची कोणती कसोटी कोको कसोटी. किती कोण दिले तिथे 2. दोन्ही एकमेकांना काय समरूप काय याचं कोको कसोटी. आता बघा कोको कसोटी नुसार बघा काय केलं आपण BA लिहिला आपण BA भागेला काय येणार BX येणार. लिहिला आपण BA भागेला BX आणि काय केलं आपण AC भागेला काय येणार मग XY काय येणार इथे XY येणार. काय येणार इथे XY. आता बघायचं BA ची व्हॅल्यू आपण किती काढली आहे. AB म्हणजे BA म्हणजे काय 5 दिले आहे 5 पुट केली ते आणि BX म्हणजे काय AXB किती दिला आपण 2 याला पुट केली ते. आता बघा AC ची व्हॅल्यू दिली आहे का नाही ते आपल्याला काढायचं आहे. AC ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि XY ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे. XY बघा किती दिला आहे XY समांतर आहे. XY आपल्याला दिलेली आहे. किती दिला आहे XY दिले तुम्हाला 9 दिले. किती दिले आहे 9 दिलेली आहे. किती दिले आहे 9 दिलेली आहे. किती दिली आहे 9 दिलेली आहे. मग काय करायचं तर बघा 5 ने 9 ला गुणायचं. जर 5 ने आपण 9 ला गुणलं किती येणार 5 गुणिले 9 करायचं भागेला काय करायचं AC भागेला 2 म्हणजे 2 कुठे येणार इथे खाली येणार. 2 कुठे येणार खाली येणार म्हणजे बघा काय येणार 5 9 45 किती झालं 45 भागेला 2. आता बघायचं 45 ने 2 ला भागायचं 2 दुणे 4 2 दुणे किती 4 आणि काय येणार बघा इथे म्हणजे 45 ने का 2 ने भागला आपलं किती येणार बघा 2 दुणे 4 4 4 गेले 0 राहिले 5 मग 2 दुणे 4 5 4 गेला किती 1 0 पॉईंट दिला आपण 2 पंचे 10 म्हणजे किती येईल 22.5 हे तुमचं काय येईल उत्तर येणार. किती येणार 22.5. कशाचं AC ची किंमत किती आहे तुमची 22.5 येणार आहे.